नमस्कार मित्रांनो, मी साहिल मांडे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी युट्यूब वरती मिनी ब्लॉग वगैरे टाकतो आपल्या नाशिकचेच. आणि आता आम्ही करत आहोत रतनगडचा पुढचा प्रवास. आता आम्ही आहोत उपनगर नाक्यावरती आणि पुढच्या प्रवासाला तर आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणारच आहोत की आम्ही पुढे काय मजा मस्ती केली, किती काय झालं आमच्यासोबत आणि काय झालं काय नाही. आणि हे आहेत माझे मित्र, काही जण मागे उभे आहेत आणि आता पुढं एन्जॉय करूया. हॅलो गाईस, तर फायनली आम्ही पोहोचलो आहे रतनगड. ही आमची टीम. इथे भरपूरशी पब्लिक आलेली आहे, भरपूर अशी गर्दी पण आहे इथे. आणि आम्ही पोहोचलो आहे. आता आम्ही थोड्याच वेळात वरती चढायला पण सुरुवात करणार आहे आणि आता व्हिडिओ तर कंटिन्यू चालूच राहील. बाकी सर्व काही तुम्हाला दाखवण्यात येईल. हॅलो, तर आम्ही पोहोचलेलो आहे रतनगड. आम्ही केली आहे चढायला सुरुवात आणि तसंच आता चालले आमचे दोन वानर, ज्याला की रस्ता माहिती आहे. अर्धवट का होईना पण चढलेला होता तो. आता आम्ही आलो फर्स्ट टाइम रतनगड. भरपूरशी पब्लिक बघितली होती आम्ही चढताना, दिसत तर होती पण आता माहित नाही कुठं काय झालं. आता आम्ही तर केली आहे सुरुवात. आता किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. आम्ही घरून निघालो होतो 2 वाजता. आता वाजले आहे 7 वाजता आम्ही एक्झॅक्ट रतनगडच्या खाली, म्हणजे आम्हाला पूर्ण रात्र लागली रतनगडला पोहोचण्यासाठी. चढायला किमान 2 ते 2.5 तास तरी लागतील अजून. इथं माहित नाही चालता चालता डोक्यावर कैऱ्या का पडतंय. हे बघा, चालता चालता कैऱ्या उचलल्या. आंबे आता एवढं सकाळी ते आंबे कोणी खायचे. लाईट भी लाईट. क्या संबंध है यार, थोडस समजून घ्या. बारिश ना क्या संबंध. पाऊस पण येतोय आणि थोडीशी तब्येत खराब आहे, त्याच्यामुळं आवाज थोडा वेगळा येऊ शकतो. या पण ती मॅगी तुम्ही ऐकलंच असेल की हाच तो स्पॉट आहे जिथे यांनी मॅगी बनवली होती. तर हे असं समजा की यांनी फक्त सुरुवात केली होती चढायला आणि हार मानून इथंच त्यांनी सर्व काही सोडलं होतं. तो पूर्ण स्टोरी सांगतो त्यांची. 3 पत्थर उठा किधर रखे थे हमने, इधर बनाई थी मैगी. और ये सब बनाने के बाद हमने किधर खाई होंगी. इधर ही पत्ते साफ करके इधर ही जमीन पे बैठ गए. वो ब्लॉगर इधर से जाते बोल रहे थे कोई इनका खाना बन रहा है. चलो आपली स्टोरी सर्व सांगितलेली आहे त्यांनी. काय काय घडलं होतं त्याच्यासोबत. आता आपण आपली नवीन स्टोरी सांगूया. आपले दुसरे ब्लॉगर काय व्हिडिओ तर काढून राहिले. हातात फोन घेऊन चालू राहिले. पाहू शकता तुम्ही शेरॉन, ज्याला ब्लॉगिंग सुरू करायची आहे. भाऊनी तर तयारी केली पण भाऊची मनापासून तयारी नाही झाली अजून. भाऊच्या मनाची तयारी एकदा झाली का मग आहे आम्ही सोबतच व्हिडिओमध्ये. जेवढं काढते तेवढं काढायचं. वेगळी पब्लिक पण येते. हा ब्लॅक अँड व्हाईट शर्ट वाला आमच्यातला सर्वात टुकार तो बैठा आहे, ज्याला बिहारवरून मागवलेला आहे. ज्याला आपला
मतीन म्हणजेच लकी तो त्याला सांगतो इकडून जायचंय, पण नाही, भाऊला जायचंय दुसरीकडनं. पावसाने तर केलाय आतंक. पावसात भिजता आता आम्ही चढणार आहे. आणि यानंतर ज्यावेळेस आम्ही रतनगड वरती जाऊ, एकदा का तो गड आमचा एक्सप्लोअर करून झाला, त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटलं आम्ही परत एकदा थोडासा रस्ता विसरलो होता आम्हाला. वाव. अभी हम लोग भटक गए थे कि हम लोग पिछले टाइम उधर चले गए हम लोग. अच्छा घाटी गुजरी खुद से आगे तो अपन भी चल रहे थे, फिर भटका दे. जोरात हवा पण चालू आहे. नहीं चोरी हो जाएगा. मी शरणला सुद्धा कोलॅबरेशन मध्ये घेणार आहे. तो कोलॅबरेशन मध्ये तुम्हाला त्याची सुद्धा आयडी दिसेल, कमेंट मध्ये आयडी दिसेल. त्याला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा जसं तुम्ही मला. हे दोघं एका आंब्यावरनं दोघांचे भांडणं चालू आहेत. आम्ही चढतोय सुरुवात एकदम मस्त झालेली आहे. सर्व आम्हाला रस्ता पण सांगतायत तिकडून कसं जायचंय. प्रत्येक जण काठ्या गोळा करतोय आणि मी ब्लॉग बनवण्यात बिझी आहे. साईडचं दाखवून काय फायदा. हे आमचे भाऊंचे दाखव ना, काठ्या उचलणारे पोर आणले आहेत आम्ही. कारण आम्हाला रस्त्यात बनवायची आहे मॅगी. तर हे आम्ही माणसं आणले काठ्या गोळा करायला. हे एकदम टाइम टू टाइम काठ्या बिट्या गोळा करत आहेत आणि जेवढी काठ्यांची गरज आहे तेवढे गोळा करणार आहेत. एकमेकांची सपोर्ट वगैरे घेऊन काठ्या गोळा करताय. आणि हा आमचा आंबा बघू शकता तुम्ही कसं चोरून लपून का होईना, पण मग चालतंय. आमचं तर काही विचारच नाही करत पब्लिक. ज्याला भेटला तो खाऊन पिऊन मोकळा होतो. काय का आता हा उरलेली कोई विचारतो खातो का. आता याला मी मारू का ब्लॉग बनवू, काय करू. हा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. लवकरच हा पण माझ्या ब्लॉग मध्ये असेल आणि त्याच्याही चॅनल वरती ब्लॉग पडतील. बाकी काय तुमचा सपोर्ट, हे आमचे काठ्या गोळा करणारे माणसं. खालून वरूनच पण नाही माहिती, खालूनच पण नाही माहिती. वरती काय दिसतंय का बघून येतो. नाही वरती जंगल, वरती काय नाही. इकडच प्रयत्न एकदम असे जोरात चालू आहेत माझ्या मित्राचे. लवकरच यश भेटेल त्याला बी. आणि आता इथं तर नाहीये, भरपूरशी पब्लिक, एकदम मोठी अशी टीम आलेली आहे रतनगडला. जसं की तुम्ही बघितलं होतं, मागचे 2 ब्लॉग केले होते आम्ही.
तर त्याच्यात आम्हाला काहीच पब्लिक पण बघायला भेटली नव्हती आणि काहीच नव्हतं. पण यावेळेस मात्र एवढी पब्लिक बघायला भेटली. यावेळेस पण म्हणजे रस्त्याने ज्यावेळेस आम्ही येत होतो रात्रीचं, तर गाड्या वगैरे काही दिसत नव्हत्या, काही नाही. आम्हाला असं वाटत होतं की ह्यावेळेसचा पण ब्लॉग आमचा एकदमच म्हणजे एकट्यापणात होईल. पण नाही, यावेळेस पण भरपूर पब्लिक आलेली आहे. खूप पब्लिक आली आहे, खूप आहे पब्लिक. म्हणजे काही पब्लिक तर एवढ्या लवकर आलेली होती की ती येऊन वरती चढून एन्जॉय वगैरे करून ती आता त्यांच्या घरच्या मार्गाला पण निघाली. एवढ्या लवकर सुद्धा पब्लिक येऊन गेली. त्यांना बघून असं वाटलं की आम्हीच लेट आलो. नाही, आमच्याहून लेट भरपूरशी पब्लिक आलेली. इथं आपला रीलवरती फेमस झालेला डायलॉग, आलेली पब्लिक मारतीये चंगळा बोले खूप. वाव, अरे यार, मी तर ब्लॉग बनवायच्या नादात पुढं तर आलो, माझी माणसं मागे राहिली. हे हा लुकआउट वरतून दिसतोय, हा समोरचा डोंगर, आणि हे इथे की पाणी जिथून आम्ही त्या साईडनी सुरुवात केली होती खालून. इथे तुम्हाला भरपूरसे कोकळे गागताना दिसत असतील. लक्ष करा तुम्ही माझ्याकडे बघा. हे बघा, भरपूरसे माझ्या मागे पण भरपूर कोकिळे येत आहेत. असं नाही की फक्त तेच पोरं गागताय, आमचे सुद्धा माणसं गागताय. ते पण करून दाखवतायत की आम्ही सुद्धा करू शकतो. कारण की कसं आहे, एकदम ढिल्ल्या अशी. कोणत्या झाडा झुडपांमधून फिरतोय मलाच नाही माहिती. 7:01 झालेलं आहे. आता आम्ही आहेत अर्ध्या रस्त्यात तर म्हणतात ना. आता कुठे तर सुरुवात केली, 15 मिनिटं तर झाली फक्त सुरुवात करू. आता पुढे बघूयात काय होतं काही नाही. अजून तो भरपूर किस्से बाकी आहेत. अजून पडायचं बाकी, धडपडायचं बाकी, सर्वच बाकी. भयानक असं नृत्य तर पाहिजेलच. आम्हाला घाबरवण्यासाठी तर हवा तर भरपूरच जोरात चालू आहे. आणि आम्ही देखील हवा एकदम जोरात अशी हवा आहे. आमची माणसं परत राहून गेली. खाली या खाली या. हा या तिथून बरोबर येत आहे. चला निघूयात पुढे. आम्ही सारे आलो आहे. पाणी अंकल जी, पानी खिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. टाइम नहीं है भाई. येस, नाईस व्ह्यू. आणि आपण न कुठं थांबता पटापट चालणार आहोत. कारण की रतनगडवरती आम्ही आलो फर्स्ट टाइम, आणि आम्हाला रस्ता काही खास माहीत नाही. जे काय आमच्या पुढं जे पोर चाललेली होती त्यांच्या मागे आम्ही चाललेलो. ते हरवले तर आम्ही आणि मी हरवलो तर माझ्यासोबतचे पोरं पण हरवले. याच्यात काय वाद नाही की आम्ही रस्ता तो शोधून घेऊ. जसं आम्ही दुगारवाडीला शोधला होता रस्ता. आता इथून तर भरपूर भयानक असे खडे रस्ते. निघूयात चला.
पण दरवेळेस प्रमाणे ज्यावेळेस आपण कोणतेही हिल चढायला वगैरे सुरुवात करतो तर त्यावेळेस तिथे बॅनर वगैरे लावलेले असतात, पण यावेळेस तर आम्हाला काही असं आढळलंच नाही किंवा बॅनर विनर काही. असं मला काही आढळलं नाही. आता आम्ही फक्त चालतोय. मला असं वाटतंय की पोरं पण रस्ते विसरले. चला बघूयात. मला तर असं वाटते ते पोरं सुद्धा रस्ता विसरलेत. जरा एकदा जाऊन चेकआउट घेऊया काय काय. भरपूरशी हेल्प होते ज्यावेळेस वेगवेगळे पोरं फिरायला येतात, त्यांची मदत होते रस्ता सापडण्यासाठी. माझे मित्रमंडळी माहीत नाही कुठं राहिले. मी तर चाललोय पुढे. सर्व पोरं राहिलेत मागे. मी हे चेक करतोय की जर समजा कधी माझ्यासोबत कोणी नसलं तर मी ब्लॉग बनवायला येऊ शकेल की नाही. फायनली असं वाटतंय की माझ्यासोबतच्या मित्रांना मला घ्यायला जावं लागेल. वाटत नाहीये. जे की मी थांबलो एका टर्नवरती त्यांना घेण्यासाठी. बघूयात आलेत का नाही अजून. ओय लक्की, ए सनी, न घेण्यासाठी मला परत रिटर्न मागं फिरावं. ए अरे चला लवकर. मी डायरेक्ट एवढं पुढून मी रिटर्न मागं आलोय. चला काय करताय हा? अरे तुमचे हा तर म्हणे करवंद खाते. 15ला अर्धा डझन काय करवंद खाऊ नका रे. गांधी माशाला इथं सर्व त्यांनी हे केलं असं. खाऊ घेऊ नका ते करवंद. गांधी माशाने टोचे मारले असेल त्याच्यावर. चला लवकर. तेरा ब्लॉग हो गया होगा तो थोड़ा मेरा वीडियो रिकॉर्ड कर. नहीं छोड़ जान दे, बाद में करना. छोड़ ऊपर चढ़ गया. मैं लकी यार वो नए आए हुए बच्चों के सहारे चढ़ रहा था ऊपर. हमने फिर से पीछे बुलवा लिया. व्हाट इज दिस. बिल्कुल भी नहीं आवडला. अजिबात नाही आवडलं. ए शेरन चल चल. मैं वो बच्चों के सहारे पीछे पीछे जा रहा था उनके. चल रहे मिल जाएंगे रास्ता. नहीं वो इधर से चले गए, मैं ऊपर चल गया था. फिर से उधर सामने रास्ता दिखा नहीं तो रिटर्न आ गया.
फिरून घे. हळूच आहे वाहून जा. एकदम अशी मजा येते. आणि हा इथून वॉटरफॉलचा रस्ता दिसतो, इकडून जावं लागेल. चला शरण, कुठे आहे रे तो शरण? तू चल माझ्यासोबत चल. चल नाही तू चल माझ्यासोबत चल. ह्याला पण आपल्या सोबत घेऊन जाऊ. अरे काय जांभळं खात बसतो. गांधी जांभूळ पिकला झाडा. गांधी माशांनी अर्धा खाल्लेला असेल बरं का, चेक करून घे. अरे मग म्हणून तर एवढं गांधी माशा फिरता येतं. जसं की तुम्हाला माहितीच आहे, रस्ता तर मला माहित नाही. त्या पोरांच्या मागं मागं चाललो होतो. आमचे पोरं करवंद आणि जांभळं खाण्यात एवढे बिझी झाले की मी तेथं गेलेच पुढं निघून. यांना पण रस्ता माहित नाही, मला पण रस्ता माहित नाही. आता मी तुम्हाला हा एक सीन दाखवतो एकदम प्रॉपर, जसं की ऊन पण पडले आणि पाणी. माझ्या डोळ्यांवरती मरणाचं ऊन चमकतंय, पण मी तुम्हाला सीन दाखवण्यात काहीच कमी सोडणार नाही. मला असं वाटतं की ज्या ठिकाणचे मी व्हिडिओ टाकतो त्या ठिकाणी एकदा तुम्ही पण यावं, बघावं, एक्सप्लोअर करावं आणि त्या जागेला भेट द्यावी असे मला वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ त्याच्या मागचं कारण हे. आता हे दिसते, जिथून जिथून आम्हाला जागा दिसेल चढायला तिथून आम्ही चढणार. रस्ता माहित नाही, तिथं सर्व नडत आहे आमचं. इकडून दिसतोय रस्ता या. माझ्या पाठीवर तुम्हाला ह्यावेळेसच्या ब्लॉगमध्ये दिसत असं माझ्या पाठीवर बॅग आहे. बॅग नाही म्हणताय ना, ओझं म्हणता येईल त्याला. जास्त नाही, 4 लिटर पाणी आहे फक्त त्याच्यात. तुला मरणाचं ओझं झालंय पण अंगावर. चार्जिंग किती झाले मोबाईल में? आपण आता मी पहिले थोडंसं वरती जातो, त्यानंतर तुम्हाला ते चढायला थोडी अडचण होती व्हिडिओ बनवता. त्यामुळे आता मी पहिले वरती जातो, त्यानंतर तुम्हाला वरचा लुकआउट दाखवतो. तोपर्यंत बाय. फायनली तुम्ही बघू शकता रतनगड पोचलो. अरे वा, अरे वा, खरंच सुरू झालेलं झालं एकदम पोचलोच आणि शेवटच्या स्टेजवरती कसं मस्त पोचलोय. अरे बापरे, आम्ही चालतो कमी, सटकतो जास्त आहे, चालतोय कमी. काहीतरी होतंय यार, चालतंय. चला
कसं का होईना आपटत धपटत का होईना पोहोचलो ते महत्वाचं आहे. रतनगड ज्याची भीती होती तेच झालं. आमच्या सोबत आलेले 3 जण मागे राहिले, रस्ता विसरले. बघू शकता फायनली आम्ही पोचलोच आहे. सीधा रोड गाइस. आता हे दोघं पण मागे राहिले यार. जेव्हा जेव्हा मी ब्लॉग बनवतो तेव्हा तो घर होऊन जाता. आता परत त्यांना ते पण तेच म्हणताय. तुम्ही गेले म्हणे सुटून, आम्ही गेलो विसरून रस्ता. चल आता जावं तर लागेल. चल ना पहिले वरचा टोक तर बघू दे. फायनल ब्लॉग तर संपू दे माझा. लगेच जातो खाली त्यांना घ्यायला परत. आणि पावसाळ्यामुळे भरपूरशे झाड पडलेले दिसत आहेत. इथे पाऊस पण चांगला झालेला आहे. आणि हे आम्ही थोडंसं फास्ट चालतो. हा व्हिडिओ कॉल मध्ये काय समजणार आहे त्यांना. चल वरती बॅगी बिगी वरती ठेवतो, तुम्ही बसा, मी जाऊन घेऊन येतो त्यांना. फायनली पोचलोच आहे असं वाटतंय.
बघूयात. त्यांनी मला टाकली इथे लाईव्ह लोकेशन. नाईस गाईज. चेक करूयात लाईव्ह लोकेशन काय रिस्पॉन्स देते मला. आणि माझ्या मते आता फायनल टॉप आलेलं आहे असं मला वाटतं. फायनली पोचलोच वाटतं मी. दरवेळेपेक्षा यावेळेस थोडं वेगळं झालं आहे. दरवेळेस बाकीचे पोरं मागे राहायचे, आपला एडिटर आपल्यासोबत होता. यावेळेस एडिटर मागे, बाकीचे पोरं आपल्यासोबत आहे. साडेआठ वाजलेले आणि पोचत आलेलो आहे. कदाचित 9 वाजू शकता वरती प्रॉपर पोचण्यासाठी. पोचलोच. जसं वरती चढतोय तसं फॉग देखील वाढलेलं आहे. हे बघू शकता, खूपच वरती आलेलो आहे. आम्ही येताना आलो होतो 6 जण. अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही 4 जण होतो. नंतर त्याच्याहून पुढे आलो 3 जण राहिलो. त्याच्याहून पुढे आलो 2च जण राहिलो होतो. त्याच्याहून पुढे आलो तुम्ही एकटाच राहिलो. आणि रोको किंग ऑफ रोको. काय एडिट करत बसू नको, रॉक सोड सगळं.
What is this? What a craziest view, yaar! Woo! Earth on Heaven. Sorry, Heaven on Earth. Earth on Heaven. काढली बाई काढली. एवढं आलोय की खालचं काहीच दिसत नाही. What is this view? हे बघ. Craziest. ज्या रस्त्याने आलो तो रस्ता सुद्धा नीट दिसत नाही. आणि दृश्य कॅप्चर करतो. 2 मिनिटं शांत राहा जरा, फक्त आवाज येऊ दे. कोणीतरी तिला धुमसवून दिला. आता पक्षापेक्षांचा आवाज येतो, जरा शांत बस. दोघांपैकी आणि इकडे आपला ब्लॉगर मित्र. भाई भाईला कंटेंट मिळाला. ब्लॉगर बोलते हैं, दर्शनासाठी थोडं बोलते हैं. आणि शिवाय घालतो भाडवा मी देणार नाही. काढा काय खाली व्हिडिओ काढा. जेवण बनवणार. हे आपले रायगडावर चालले आहेत मानकरी 6 जुलैसाठी, 6 जूनसाठी. हे शुभम एक पुढे हे गाडी मंजुमल बाई सारा गाडी हे काढ ना भाई पुढे पायऱ्या. हा ही हा फोटो काढ ना. तुझा ऍक्शन कॅमेरा कुठे आहे? हे मी तर होतो इथे उडव, इथून उडव, इथून उडव, इथून उडव. आई जवळ झाला भाई. तू एकटा पार्टनर कुठे भाई? तिकडनं कुठे झाला असं इकडून आहे का दर्शन भावा? माझ्या स्टोरी ब्लॉग ना, स्टोरी ब्लॉग मध्ये टाकली. फायनली गाईज पोचलो आहे रतनगड. आणि त्याचा फायनल व्ह्यू जो आहे तो आहे असा. इथे काही पुण्यावरनं जे काही पब्लिक, आमच्याही मागं अजून पब्लिक आहे. आणि इथून लास्ट स्टेज. ओके चलो लेट्स गो गाईज. लास्ट स्टेज ऑफ रतनगड, जे की फायनली पोचलोय. आणि जे काय माझ्या डोळ्यांना इथून दिसतंय ते कॅमेऱ्याला दिसू शकणार नाही. हे बघ काय दिसतंय कॅमेऱ्याला. मला तरी ते खाली बसलेले पोरं माझ्या डोळ्यांना दिसतंय. कॅमेऱ्याला तर ते पण दिसणार. ओके ओके रतनगड. जय बजरंग बली, जय श्री राम.
हर हर महादेव. इथून पण एक शिडी आणि इथून एक पण शिडी आणि या शिड्या चढल्यानंतर मला दिसत होती त्या साईडला सुद्धा एक शिडी आहे, पण आपण पहिले चेकआउट दिस प्लेस. इथून एक दरवाजा म्हणू शकतो आपण आणि तिथून बाहेर निघालो. इथे परत एक पुन्हा एक शिडी. तर आपण चढूयात आता शिडी चढायला सुरुवात. येस, ते डोंगर चढण्यापेक्षा जास्त अवघड पायऱ्या चढणं वाटतंय आता. घडीत पाऊस, घडीत पाऊस, घडीत जाम केलाय राव. ती पोरं बसली आहेत खाली. जोपर्यंत ते खाली आहे तोपर्यंत आपण पोहोचू वरती आणि वरचा लुकआउट. थंडगार धुके. फायनली पोचलो गाइस. आपण पोचलो आहे रतनगड आणि तुम्ही बघू शकता गाइस इथे वरती छोटासा किल्ला आहे. सॉरी, थोडं डिस्टर्ब झाल्याबद्दल. फोन आला होता की आमचे 3 जण खाली राहिलेत तर त्यांना घ्यायला जायचं आहे मला. तर मी तुम्हाला फायनली रतनगडचा लुकआउट दाखवतो. सॉरी की माझ्या फोनची क्वालिटी एवढी काही खास नाही, जे काय लांबून दिसत आहेत तेवढेच. हे आपण इथे वरती जाऊ शकतो का? जाऊ शकतो. चला, तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याच्यावरती जायला जागा आहे का पहिले ते चेक करूया. वाटत तर आहे जागा आहे आणि आपण गेल्याशिवाय तर राहणारच नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. येस, मला काहीच दिसणार नाही गाईस. एवढं वरती आलेलो आहे. हे बघ, भरपूरशी लोक अजून वरती यायची बाकी आहेत. जे काही मी तुम्हाला चालताना बोललो होतो की बाबा काही पोरं पुढे निघून गेलेत, मी त्यांच्या मागे ब्लॉग बनवत चाललो होतो. पण आता अशी सिच्युएशन आहे, ती पोरं मागे राहिली, मी पुढे आलो. येस, फायनली वरती आलो. आता इथून खाली निघतो. जी आपण सीडी बघितली होती त्या सीडीकडे जाऊयात. आणि हवा एवढी जोरात आहे
धुक धुक. उन्हाळा असता तर आम्ही आता पोहू शकलो असतो, पण आता वरतून पाऊस पडतोय, गार धुक आहे आणि हवा लागते, तर काय होणार आमचं. आणि आम्ही मी तो पोचलोय. माझे जे काही एडिटर आणि जो कोण कॅमेरामन होता तो खालीच राहिलेला आहे. मला जायचंय त्यांनाच घ्यायला. मी वरती आलो खास फास्ट एकदम तुम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी. आपल्या दरवेळेसच झालेलं आहे, जेव्हा पण आपण एखादी जागा एक्सप्लोर करण्यासाठी जातो तिथं रस्ताच विसरून बसतो. तेच झाले, पोरं सर्व रस्ता विसरलेत आणि मी मात्र वरती पोचलोय. आता एक रस्ता चालला होता कुठेतरी, तो म्हटलं जाऊन बघूया, हरकत काय. त्याच्यामुळे आता आपण चाललोय वर. गाईज लुक, खालचं काही दिसतंय तुम्हाला? येस, रतनगड. हे बघा, हा मी तुम्हाला दाखवतोय. हा रूट जिथे मी बघायला चालू आहे पुढं काय आहे, आणि हा तो व्ह्यू आहे जो की खालचा क्लिअर दिसायला पाहिजे होता, असत नाही. आणि आपण जाऊया पुढे. पुढे काय आहे ते बघायचं आपल्याला. रतनगड. अरे यार, या तर त्याच पायऱ्या मग. नाही नाही नाही, देव. पुढे काहीतरी आहे सर ते. पुढे पूर्ण रस्ताच पॅक आहे. गो बॅक, रिटर्न. ओ माय गॉड, लाल खेकडा. तुम्ही आता बघा. Guys, check this. खेकडा फुल व्ह्यू. पळाला. येस, काहीतरी तर दिसलं भाऊ आपल्याला वरती. आता आपण बघूयात. डन. की आपल्याला जायचं अजून राहिलेलं पोरांना घ्यायला. सागर शुभाच नार, आम्ही गड्या डोंगरच राहणार. सागर शुभाच नार. बघूयात माझ्या मागे जे दोघ जण येत होते ते वरती पोहोचलेत का नाही अजून.
तर मोकळा पट्टा काय तो पण बघून येऊया. ते उस्तर तर जागा मी तर पूर्ण बघून ठेवतो, म्हणजे ते येतील थोड्या वेळ बसतील आणि म्हणजे त्यांना फिरवायण्यासाठी मला पण टेन्शन नसेल. फायनली पोचलो. फायनली आम्ही पोचलो रतनगडला. वरती जे काय आम्ही बघितलं मंदिर होतं महादेवचं वगैरे, आणि आता आम्ही सर्व एक्सप्लोर केलेलंच आहे. आणि इथे भरपूर धोका असल्यामुळे मी काय तुम्हाला काही जास्त व्ह्यू वगैरे दाखवू शकत नाही आहे. जो काही थोडाफार व्ह्यू होईल तो मी तुम्हाला दाखवतो. आणि तसंच इथल्या काही लोकांची मी तुम्हाला ओळखही करून देईल, जे की इथले रहिवासी पण म्हणू शकतात किंवा दुकानदार पण म्हणू शकतात. अशा लोकांची मी ओळख करून देईलच तुम्हाला. जय हिंद. चल ना तेरे को एक और ऊपर बादल दिख रहे क्या? बादल कुछ दिख नहीं रहा ऊपर, तू म्हणे बादल दिख रहे क्या? काय बोललो तो ढग खाली आली. गपरे ढगाने खाली. अरे तू ऊपर आता मैं बिल्कुल दगड अभी कैसा लग रहा है? अभी देख अब कैसा लग रहा है? ये नहीं शेरो सर को नहीं दिख रहा क्या है क्या?